जय हिंद मित्रांनो, पोलीस भरती 2017 ते 2024 पर्यंत राज्यघटना या विषयावर आलेल्या सर्व प्रश्नांचा हा भाग 2 आहे. जर भाग 1 आपण बघितला नसेल तर अगोदर भाग 1 बघून घ्या आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरू करूया राज्यघटना भाग 2 वरील प्रश्न. आजचा पहिला आणि 51वा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51A हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. 52वा प्रश्न. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हेबियस कॉर्पस. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही? तर यापैकी माहितीचा अधिकार याचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही. 54वा प्रश्न. मूलभूत हक्क संविधानाचा कोणत्या कलमाने देण्यात आलेले आहे? तर मूलभूत हक्क संविधानाचा कलम 12 ते 35 मध्ये देण्यात आलेली आहे. 55वा प्रश्न. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कलम 17. 56वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कलम 14 ते 18. 57वा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा आहे असे म्हटले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनुच्छेद 32. 58वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, शिक्षणाचे स्वातंत्र्य. 59वा प्रश्न. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? मूलभूत अधिकारांशी संबंधित असलेला भाग आहे भाग 3. 60वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास कोणत्या कलमान्वये मनाई करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कलम 15. पुढचा प्रश्न. एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हे तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मान्य करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 20(2). 62वा प्रश्न. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अनुच्छेद 51A. 63वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्ष वयाखालील बालकास कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध केले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 14 वर्ष. 64वा प्रश्न. हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या टिंब कलमामध्ये दिलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कलम 351. 65वा प्रश्न. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कलम 44. 67वा प्रश्न. मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कलम 32. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांचे संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे. 68वा प्रश्न. भारताच्या संविधानाचा कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अनुच्छेद 16. 69वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदमध्ये विस्तृत आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 51A. 70वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? मूलभूत कर्तव्यांची तरतूद ही USSR या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे.
71वा प्रश्न, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मूलभूत कर्तव्ये. 72वा प्रश्न, रीट ऑफ हेबियस कॉर्पस व रीट ऑफ मॅन्डामस हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? तर हे संबंधित आहे तिन्ही पैकी एक नाही. 73वा प्रश्न, भारतीय संविधानातील मतदानाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समावेश आहे? तर मतदानाचे हक्क हे अनुच्छेद 326 मध्ये आहे. 74वा प्रश्न, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? तर भारतात निवडणूक आयोगाची रचना ही कलम 324 मध्ये देण्यात आली आहे. 75वा प्रश्न, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कलम 32. 76वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर 8वे परिशिष्ट संबंधित आहे राजभाषाशी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता विषय भारतीय संविधानातील राज्यसूचीमध्ये नाही? तर यापैकी राज्यसूचीमध्ये नसणारा विषय आहे चलन व्यवस्था. 78वा प्रश्न, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही? तर यापैकी अनुच्छेद 40 हे मूलभूत हक्क नाही. 79वा प्रश्न, राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण रीट दाखल करता येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कलम 32. 80वा प्रश्न, अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेतून वगळल्याने खालीलपैकी कोणते परिणाम झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. 81वा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारताचा एकत्रित निधीच्या प्रतिभूतीवर भारत सरकार सार्वजनिक कर्जे काढू शकते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कलम 292. 82वा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणती भाषा ही अनुसूचित भाषा नाही? तर यापैकी गोंडी ही भाषा अनुसूचित भाषा नाही. 83वा प्रश्न, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? तर पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. 84वा प्रश्न, घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो 2019 ला रद्द करण्यात आला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 370. पुढचा प्रश्न, मूळ संविधानामध्ये किती कलम होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 395 कलमे. 86वा प्रश्न, बघा विद्यार्थी मित्रांनो, इतके म्हणजे अशा प्रकारचे पण क्वेश्चन आलेले आहे पोलीस भरतीला. तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फक्त 3 म्हणजे घटस्फोट मृत्यू या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकते. 87वा प्रश्न, भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अनुच्छेद 171. 88वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचा हमीबद्दल नमूद केले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनुच्छेद 21. 89वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंबव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 214. 90वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कितवे कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे? तर घटनादुरुस्तीची कलम संबंधित कलम आहे 368. 91वा प्रश्न, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कलम 1. 92वा प्रश्न, भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अनुच्छेद 73.
93वा प्रश्न, भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? तर कलम 352 ही संबंधित आहे राष्ट्रीय आणीबाणीशी. 54वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कलम 370 हे संबंधित आहे जम्मू काश्मीरशी. 95वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंब कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाडणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 17. 96वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम 14 ते 18. 97वा प्रश्न, संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद टिंबटिंब मध्ये नमूद आहे. तर संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया ही अनुच्छेद 368 मध्ये आहे. 98वा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर मिनी घटना म्हणून आपण 42वी घटना दुरुस्तीला ओळखतो. 99वा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीने संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 52वी घटना दुरुस्ती. आजचा शेवटचा प्रश्न, शिक्षणाच्या हक्काबाबत संविधानातील घटना दुरुस्ती कोणती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 86वी घटना दुरुस्ती.